नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सायली आता कामं आवरून आता झोपायला जात असते. तेवढ्यातच हॉलमध्ये इकडे-तिकडे एक छोटी मुलगी धावते आणि तिची आई तिला थांबवते. हे सगळं तिला आठवत असतं. तर इथे ती छोटी मुलगी तन्वी असते आणि त्याचबरोबर तिच्याबरोबर खेळणारी व्यक्ती ही प्रतिमा असते. असं चित्र तिच्यासमोर उभं राहिलेलं असतं. पण इथे सायलीला स्पष्टपणे ते काहीही दिसत नसतं. तेव्हा सायली आता विचारत असताना तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो की मिसेस सायली, काय झालं? तुम्ही ठीक तर आहात ना? तेव्हा सायली आणि अर्जुन दोघे एकमेकांना विचारतात की तुम्ही झोपला नाहीत का? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की पूर्णाजी झोपली का? तेव्हा सायली म्हणते हो, पूर्णाजी झोपल्या. आणि रविराज सर? तेव्हा अर्जुन म्हणतो हो, सिनियरसुद्धा झोपलेला आहे. तेव्हा सायली म्हणते सर तुमच्यासाठी कॉफी आणू का? तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नको, मला कॉफी नको आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तुम्हाला मला थँक्यू म्हणायचं आहे. तेव्हा सायली म्हणते आज कॉफी न घेता थँक्यू म्हणताय? तेव्हा अर्जुन म्हणतो त्यासाठी नाही, आज तुम्ही सगळी सिच्युएशन कशी व्यवस्थित सांभाळून घेतली. पूर्णाजीला, रविराज सरांना अगदी व्यवस्थित तुम्ही सांभाळून घेतलंत. मला तर टेन्शन आलं होतं की मी दोघांना कसं काय सांभाळणार आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तुमच्यासारखी बायको असेल तर कसलंच टेन्शन नसणार आहे. तेव्हा सायली त्याच्याकडे बघत राहते. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर तुम्ही कुणाची तरी लग्न करालच ना, तेव्हा त्यांना काही टेन्शन नसणार आहे तुमच्यासारखी बायको असेल तर. तेव्हा सायली आपल्या मनामध्ये म्हणत असते की तुम्ही असताना मी कशाला दुसरं कोणाशी लग्न करू, आणि तसंही मी जर झालेच ना तर सुभेदारांची सून होईल, बाकी मी कुणाशीही सून होणार नाही आहे, असं सायली म्हणते. तेवढ्यातच इथे आता गोंड्याची फुलं येतात आणि सायली अर्जुनच्या पायाजवळ पडतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, वारासुद्धा नाही आहे, दरवाजा खिडकीसुद्धा बंद आहेत, मग ही फुलं कशी आपल्या इथे आली? तेव्हा इथे अर्जुन ती फुलं उचलतो. सायली म्हणत असते कदाचित हवेनेच आली असतील. बरं मी जाते, नाहीतर पूर्णाजी उठतील आणि मला शोधत बसतील. तेव्हा इथे सायली ती फुलं आपल्या हातामध्ये घेते आणि आता झोपण्यासाठी निघून जाते. तेवढ्यातच नागराज आता प्रियाकडे आलेला असतो आणि तो म्हणतो काय गे, कशाला बोलावलंस तू मला आता? तेव्हा प्रिया म्हणत असते की मला काही कळत नाही आहे, त्या सायलीचं पुराण ऐकून ऐकून आहे ना माझं डोकं जड झालं आहे. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो मी सुद्धा प्रतिमा प्रतिमा ऐकून ऐकून मला वैताग आलाय. अरे आता बंद करा ते प्रतिमा पुराण, मेली ती आता गेली, कशाला तिचा विचार करत बसताय? तेव्हा प्रिया म्हणत असते ती सायली जेव्हापासून घरामध्ये आली आहे ना, माझं टेन्शन अजूनच वाढले. सगळ्यांना असं वाटतंय की प्रतिमाचे सगळे गुण सायलीमध्ये आहेत. तेव्हा इथे नागराज म्हणतो नाहीतर काय, दादाला सुद्धा आता असंच वाटायला लागले की इथे प्रतिमाचीच मुलगी सायली आहे की काय, तुला कळतंय का? तेव्हा इथे आता काही करते, सायलीला लवकरात लवकर घरातून बाहेर काढ आणि जाऊ दे, जास्त विचार आता करू नकोस, प्रतिमा गेली आहे त्याचं सेलिब्रेशन कर. तेव्हा प्रिया म्हणते हो ते तर आहे, सेलिब्रेशन तर मी करणारच. तरी ते प्रिया आता बसलेली असताना सुनीताचा तिला फोन येतो. सुनीता म्हणत असते की मॅडम काही करा, मला 10 लाख रुपये पाठवून द्या. तेव्हा प्रिया म्हणत असते काय ग ये, तुझ्याशिवाय माझं काम अडत होतं म्हणून तू आता माझा गैरफायदा घेतेस का? माझ्याकडून एवढे पैसे मागतेस तू, आणि तसंही एक फेक रिपोर्ट तयार करण्यासाठी तुला एवढे पैसे द्यायचे आहेत का मी? अजिबात मी तसं काही करणार नाही आहे, कळलं ना? तू हवे तेवढे पैसे मागशील आणि मी काही तुला देत राहीन का? तेव्हा इथे प्रिया बोलत असताना आता सायलीच्या कानावरती ते सगळे शब्द पडतात. सायली विचार करत असते की प्रिया आता नक्की कुणाबरोबर बोलते आणि कुठल्या फेक रिपोर्टबद्दल बोलते ती. तेव्हा प्रिया म्हणत असते की तुझ्याशिवाय माझं काही आता आणणार नाही आहे, कळलं ना? एक रिपोर्ट तयार केलास म्हणून हवे तेवढे पैसे मी तुला देईन, या भ्रमातून आता बाहेर ये. तेव्हा इथे आता प्रिया रागावून तिच्याशी बोलते आणि लगेचच फोन ठेवून देते. तर इथे सकाळी सगळेजण तयार झालेले असतात. तेव्हा सायली येते सगळ्यांसाठी चहा घेऊन आणि ती आता प्रियाला विचारत असते की प्रिया, बरं झालं तू इथे आलीस. आता मी तुला थेटच विचारते की काल रात्री तू कुठल्या तरी नर्सबरोबर फोनवरती बोलत होतीस का? तेव्हा इथे प्रिया खूपच जास्त घाबरते. सायलीला काय उत्तर द्यावं तिला काही कळतच नाही. ती म्हणते काय बोलतेस तू? तेव्हा इथे सायली म्हणत असते मी जेव्हा तुझ्या रूमच्या बाहेरून जात होते तेव्हा मी तुझं बोलणं ऐकलं. तू एका नर्सबरोबर बोलत होतीस की तुझ्याशिवाय माझं काम अडत होतं म्हणून तू आता हवे तेवढे पैसे माझ्याकडे मागशील का? कुठल्या तरी फेक रिपोर्टबद्दल बोलत होतीस ना? तेव्हा प्रिया म्हणते नाही, तू काही काय बोलतेस, मी कुणाजवळच बोलत नव्हते, मी तर काल रात्री रडून रडून लगेच झोपून गेले. तेव्हा अस्मिता म्हणते हो ना, आणि काल मी तन्वीबरोबर तिच्याच रूममध्ये बसले होते आणि खूप उशिरापर्यंत आम्ही दोघेजणी बोलत होतो, तेव्हा तर ती फोनवरती बोलत नव्हती. तेव्हा सायली म्हणते नाही अस्मिताताई, तेव्हा नाही, तेव्हा कदाचित तुम्ही तिच्या रूममध्ये नव्हतात, तेव्हा प्रिया एकटीच होती आणि ती म्हणत होती नर्सबरोबर तुझ्याशिवाय माझं काम अडत होतं म्हणून तू माझा गैरफायदा घेतेस का? एक फेक रिपोर्ट तयार केलास म्हणून काय तू हवे तेवढे पैसे माझ्याकडे मागशील का? मी तुला पैसे देणार नाही असं सुद्धा तू म्हणालीस. तेव्हा रविराज काका म्हणतात काय गं तन्वी, हे काय आहे?
सायली एकूण एक शब्द बरोबर सांगतेय, मग तू कुणाबरोबर बोलत होतीस? तेव्हा प्रिया म्हणते, बाबा सॉरी, मला तुमच्यापासून हे लपवायचं नव्हतं, पण माझं BP खूपच जास्त लो झाला होता आणि मी तो रिपोर्ट केला, त्याच्यामध्ये BP लो झाला म्हणून मी घाबरले. तुम्ही टेन्शन घ्याल म्हणून मी त्या नर्सला सांगितलं होतं की BP नॉर्मल आहे, असा माझा रिपोर्ट तयार करा. पण नंतरला मलाच वाईट वाटलं, मी तुम्हाला फसवते की काय असं मला वाटत होतं आणि मी तो रिपोर्ट तिला फाडून टाकायला सांगितला. तेव्हा रविराज काका म्हणतात की तन्वी, खोटं कशाला बोललीस तू? मी कधीतरी तुझ्याकडे दुर्लक्ष केलंय का? तेव्हा इथे सुमन म्हणत असते, पण आता तू गोळ्या औषधं वेळेवरती घेतेस ना आणि आता तुझा BP नॉर्मल आहे का? तेव्हा प्रिया म्हणते, हो, आता मी गोळ्या औषधं अगदी वेळेवरती घेते. तेव्हा सायली आपल्या मनामध्ये विचार करत असते की प्रिया आताही खोटं बोलते, तिने खोटं बोलून वेळ मारून नेलेली आहे. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की खोटं बोलायची गरज नाही आहे तन्वी. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की पूर्णाजी, आपण सुद्धा आता निघूया का? तेव्हा पूर्णाजी म्हणते की माझ्या प्रतिमाच्या घरातून माझा पायच निघत नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, पण आता आपल्याला जावं तर लागेलच ना. तेव्हा रविराज काका म्हणतात की अर्जुन, पूर्णाजीला काही दिवस आमच्या इथे राहू दे. तेव्हा प्रिया म्हणत असते की अर्जुन, आमच्यावरती जे काही दुःख आलंय ना ते तुला नाही कळणार रे. तेव्हा सायली जाते आणि आता मोगऱ्याची फुलं आणून प्रतिमाच्या फोटोच्या समोरच ठेवते. तेव्हा इथे आता सायली एक प्लॅन करते. ती म्हणते, काय प्रतिमा आत्या, तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे का? तेव्हा इथे सायली म्हणत असते की पूर्णाजी, रविराज सर, प्रतिमा आत्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते की प्रतिमा आत्यांना तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आता रडत कुडत बसू नका आणि आता कितीही माणसावरती दुःख आलं तरीसुद्धा आपल्याला आपल्या भविष्याचा विचार करून आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं असतं. तेव्हा इथे सायली म्हणत असते की प्रतिमा आत्यांना अजिबात आवडणार नाही आहे तुम्ही दोघं जण असं दुःखात बसलेलं, रडत बसलेलं. तेव्हा इथे सुमन म्हणत असते की सायली, किती व्यवस्थित समजावून सांगितलंस गं तू त्यांना, आणि तसंही प्रतिमा बहिणी असते ना तर त्यांनीसुद्धा अगदी असंच सांगितलं असतं. तेव्हा इकडे आता बोलत असताना मोगऱ्याची फुलं आता इथे सायली, पूर्णाजी आणि रविराज सर यांच्यासमोर येऊन पडतात. तेव्हा इथे सायली, पूर्णाजी आणि रविराज सर एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसतात. तेव्हा रविराज काका म्हणत असतात की पूर्णाई, मला असं वाटतंय की प्रतिमाला सुद्धा तेच बोलायचं आहे जे आता सायलीने आपल्याला सांगितलेलं आहे. प्रतिमासुद्धा तेच बोलू पाहते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की अगदी बरोबर, माझ्या प्रतिमाला नेहमी हेच वाटत असतं की सगळ्यांनी सुखी राहायला हवंय. प्रतिमासुद्धा आम्हाला रडत कुडत आणि दुःखात बघू शकणार नाही आहे. ती असती तर तिने सुद्धा हेच सांगितलं असतं. तेव्हा प्रिया आपल्या मनामध्ये म्हणत असते की ही सायली पण ना प्रत्येक वेळेला दाखवून देत असते की ती प्रतिमाचीच मुलगी आहे आणि सगळेजण तिच्या बोलण्यासुद्धा लगेच येतात. तर इकडे आता अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, मग येतेस ना तू घरी? तेव्हा पूर्णाजी म्हणते, हो, मी सुद्धा आता घरी येते. तेव्हा इकडे आता पूर्णाजी म्हणत असते, तन्वी बाळा, तुझी काळजी घे. तेव्हा इथे सगळेजण आता निघतात जायला. तेव्हा सायली इथे आता रविराज काकांकडे बघते आणि लगेचच त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वागते. तेव्हा इथे जेव्हा सायली आता पायऱ्या उतरत असताना ती पुन्हा मागे वळून रविराज काकांकडे बघते. आपल्या वडिलांना सोडून जाताना जे तिला दुःख झालं असतं ते दुःख तिला त्यावेळेला होत असतं. रविराज काकासुद्धा तिच्याकडे प्रेमानेच बघत असतात. तेव्हा इथे सायली आता खूपच जास्त दुःखी अंतःकरणाने तिथून जात असते. तेव्हा तिथे उभी राहिलेली असताना अर्जुन म्हणतो, सायली येतेस ना? तेव्हा सायली आता त्याच्या मागे मागे घरी जायला निघते. तर इकडे आता प्रिया म्हणत असते की आता ह्या ग्लिसरीनचा काही उपयोग नाही आहे, जेवढा उपयोग करून घ्यायचा होता तेवढा घेतलेला आहे आणि ती आता बाटली फेकूनच देते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की प्रिया, किती सॉलिड आहेस गं तू, काय अभिनय केला होतास. म्हणजे सगळ्यांना खरंच वाटत होतं की प्रतिमा, माझी आई गेली आणि मी तिच्या दुःखात रडत बसले, पण आता प्रतिमाचा चॅप्टर कायमचा संपला. तर इथे अश्विन येतो आणि म्हणत असतो, मम्मा, डॅडचा काही फोन वगैरे आला होता का? तेव्हा कल्पना म्हणत असते की ते लवकरात लवकर येण्यासाठी प्रयत्न करतायत, तू कॉफी घे बरं. तेव्हा इथे अश्विन आपल्या मोबाईलवरती एक न्यूज बघतो. ती न्यूज बघितल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की अश्विन, काय झालं? अश्विन म्हणतो की मम्मा, हे काय आहे? आणि अश्विनच्या हातामध्ये जो कॉफीचा मग असतो तो आता पूर्णपणे खाली पडतो. तेव्हा कल्पना म्हणत असते, काय झालं, काय काय बघतोयस तू? तेव्हा इथे मोबाईलवरती न्यूज बघितल्यानंतर अश्विन म्हणत असतो की मम्मा, हे सगळं काय आहे? कल्पना म्हणते, पण असं कसं होऊ शकतं? अश्विन म्हणतो, दादाला या सगळ्याबद्दल माहिती आहे का? तेवढ्यातच अर्जुन, सायली, अस्मित आणि पूर्णाजी आता चौघेही घरी आलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय माहिती नाही आहे मला. तेव्हा इथे अश्विन आता अर्जुनकडे बघतो आणि खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, चैतन्य येतो आणि म्हणतो, अर्जुन, तू न्यूज बघितलीस का? तर इथे मोबाईलला न्यूज आलेली असते. साक्षी शिखरेने इथे आता मीडियाला बोलावलेलं असतं आणि ती म्हणत असते की चैतन्य गडकरी आणि अर्जुन सुभेदार या दोघांनी माझी फसवणूक केलेली आहे. ते दोघं जण लॉयर नाही आहेत, तर ते दोघं जण लायर आहेत, लायर.
आणि मला तर न्याय आता मिळायलाच हवा, असं साक्षी शिकरे आता मीडियाच्या समोर बोलत असते आणि उगाचच नाटकं करत असते. तर इथे आता साक्षी शिकरेचं बोलणं ऐकल्यानंतर सायली, अर्जुन, चैतन्य आणि घरातले सगळेच खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेले असतात. साक्षीचा नक्की प्लॅन काय आहे हे आता कुणाला काही कळत नसतं, कारण चैतन्याचं सत्य साक्षीला कळलेलं असतं की चैतन्य आणि अर्जुन दोघंजण एकत्र आलेत आणि त्यामुळे तिने हा बनवलेला खूप मोठा प्लॅन असतो.